नमस्कार मित्रांनो, गडचिरोली वनरक्षक भरतीचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो. भरपूर उमेदवार विचारत होते की गडचिरोलीचं कधी लागेल, तर अखेर लागलेलं आहे मित्रांनो. तर निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी दोन्ही यादी जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यांचं सेम असंच आहे मित्रांनो, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर होतच आहे. चला तर आपण बघूया. ओपन कॅटेगरी ओपनचं कट ऑफ जबरदस्त लागलेलं आहे मित्रांनो. जागा फक्त एकच होतं, तर 176 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे. ओके, टॉपर तर सर्व जिल्ह्यांमध्ये आहे, पण इथं जागा एकच असल्यामुळे टॉपरच निवड होणार आहे मित्रांनो. 176 मार्क आणि प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही बघू शकता 160 मार्क मिळून देखील प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये निवड झालेले आहेत. ओके, तर SC प्रवर्ग 150 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे आणि SC महिला कॅन्डिडेट 132 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. आणि SC माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन 91 मार्क्सवर निवड झालेलं, म्हणजे 91 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. VJA मध्ये 160 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे. पुढचा प्रवर्ग आहे NTBचं कट ऑफ 160 कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. कट ऑफ म्हणजे जागा कमी असल्यामुळे कट ऑफ हायच लागणार आहे, बरोबर ना. तर पुढचा प्रवर्ग आहे NTC 164 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे. किती? 164 मार्कचं कट ऑफ. पुढचा प्रवर्ग आहे NTD 158 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे. NTD मध्ये महिला 144 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे इथं. आणि पुढचा प्रवर्ग आहे OBC साठी 8 जागा होते, तर 156 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे. टॉपर 172 आहे, तर 156 मार्कचं OBCचं कट ऑफ लागलेलं आहे. OBC मध्ये महिलांसाठी पण चांगले जागा होते, जवळपास 7 जागा होते, तर 146 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे महिला कॅन्डिडेट. ओके, तर OBC मध्ये खेळाडूचं कट ऑफ लागलेलं आहे 131. OBC मध्ये माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन 100 कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे OBCचं पण कट ऑफ चांगलंच लागलेलं आहे. OBC मध्ये प्रकल्पग्रस्तचं पण जागा बघू शकतो मित्रांनो, एकच जागा होतं, इथं पण कट ऑफ जबरदस्त लागलेलं आहे. आणि OBC मध्ये रोजंदारी मजूर 84 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे. OBC मध्ये होमगार्ड 143 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे. आणि पुढचा प्रवर्ग आहे SBC 150 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. आणि EWS साठी जागा इथं 8 जागा होते जवळपास, तर 154 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे EWSचा. ओके, तर प्रतीक्षा यादी पण बघा मित्रांनो, चांगले मार्क मिळालेले आहेत उमेदवार. तर EWS मध्ये फिमेल 134 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे. तर समान मार्क मिळून देखील वेटिंगला आहेत बघा 134 महिला कॅन्डिडेट. आणि मित्रांनो EWS मध्ये माजी सैनिक म्हणा, EWS मध्ये पदवीधर अंशकालीन म्हणा, EWS मध्ये रोजंदारी, इथं जागा तर होते, तर उमेदवारच उपलब्ध झालेले नाहीत. ओके, तर ही जागा अशीच रिक्त आहेत. आता ज्या उमेदवारांची निवड यादीमध्ये नाव आहे तसेच प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे, तर पुरुष उमेदवार असेल तर 25 किलोमीटर आणि महिला उमेदवार असेल 16 किलोमीटर अंतर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी आहे मित्रांनो. तर वेटिंगचे उमेदवार आणि निवड झालेले उमेदवार दोघांची घेतली जाणार आहे मित्रांनो. वेळापत्रक पण त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो. शुक्रवारी 23 फेब्रुवारी 2024 ठिकाण पण त्यांनी दिलेलं आहे, वेळ पण दिलेलं आहे. निवड आणि प्रतीक्षा यादीतील दोन्ही उमेदवारांसाठी चाचणी आहे मित्रांनो. गैरहजर असल्यास तुम्ही अपात्र ठरणार आहे, पुन्हा कुठलीही संधी तुम्हाला मिळणार नाही. आलं लक्षात. तर मित्रांनो, जे उमेदवार चालण्याची क्षमता जे टाईम दिलेलं त्या टाईममध्ये पूर्ण नाही करत असेल तर ते भरती प्रक्रियेतून बाद होतात, एवढे एक लक्षात ठेवा. आणि यादी बघून घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची सूचना, ही चालण्याची जी चाचणी आहे ना मित्रांनो, निवड यादीमध्ये तसेच प्रतीक्षा यादीतील दोघांसाठी आहे. आणि जाताना कंपल्सरी बूट पाहिजे, बूट नसेल तर तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. सूचनामध्ये त्यांनी दिलेलं आहे, ते पण मेसेज वाचून घ्या. तर हा PDF फाईल आमच्या टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल रे मित्रांनो. टेलिग्रामला जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, तुम्हाला एक लिंक मिळून जाईल, टेलिग्रामला जॉईन करा. तिथं सर्व काही PDF मी अपलोड करतच आहे. ओके, तर चॅनलवरती न नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.